मला छान वाटलं का सगळ्यांना ओंकार म्हणून? एकदम शांत वाटतं. तुम्हाला माहितीये का, शिवशंकराच्या डमरू मधून पहिला नाद हा ओम असा निघाला, ज्यातून पुढे स्वर, राग आणि ताल यांची उत्पत्ती झाली. ओंकार हा एक पवित्र नाद मानला जातो. आपल्या हिंदू परंपरेत तो सृष्टीचा आद्य नाद मानला जातो, म्हणून त्याला नाद ब्रह्म असं म्हणतात. या नादातून पुढे जन्म झाला संगीताचा. हळूहळू हा नाद आकार घेत गेला आणि पुढे निर्माण झाले सा, रे, ग, म, प, ध, नी हे सप्तसूर, जे निसर्गाच्या स्पंदनाचा स्वरूप आहे. थोडक्यात इतकं सांगायचं तात्पर्य काय, तर नाद ऐका आणि ब्रह्म अनुभवा, ज्याची अनुभूती आपण थोड्या वेळात इथे घेणार आहोत. बरं, हा ब्रह्म ज्यातून अनुभवता येतो ते म्हणजे शास्त्रीय संगीत. कुसुमाग्रजांची नाद ही भावना व्यक्त करणारी एक सुंदर कविता आहे, ती ऐकवते. मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी एक नाद दडलेला असतो, शब्दांच्या पलीकडचा, शांत सुरात गुंतलेला असतो. ना त्याला भाषा ना आकार, तरी तो सगळं काही सांगतो. कधी आनंद कधी वेदना हळूच मनाशी रंगतो. वाऱ्याच्या सळसळी, पाण्याच्या झुळझुळी, तोच नाद गुणगुणतो, जीवनाला सूर लावतो. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा तोच नाद ऐकू येतो. जणू काही आतल्या आत्म्याशी संगीताचा संवाद होतो. किती अप्रतिम रचना आहे बघा. प्रत्येक गोष्टीतून नाद निर्माण होतो हे तर आपल्याला माहितीच आहे. तसंच या नादाला, संगीताला जोड देणारे संवादिनी आणि असं आहे की हे मुलं फक्त शाळेतच तबला आणि शास्त्रीय गायन शिकतात. आजच्या युगात अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून न जाता ही मुलं आपला छंद जोपासत आहेत. हे किती कौतुकास्पद आहे की नाही? आजच्या मोबाईलच्या युगात या मुलांना मोबाईल पासून बाजूला नेऊन आई वडिलांना त्यांना शास्त्रीय संगीताकडे गोडी लावणं हे किती चॅलेंज असतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी या मुलांनी स्वतःहून ते आत्मसात केलं, कारण शास्त्रीय संगीत बळजबरी घेऊन तुम्ही बसवाल आणि ऐकवाल किंवा मुलं म्हणतील असं करता येत नाही. ते मुलांनी स्वतःहून ठरवावं लागतं. संगीत हे शिक्षण नसून ते संस्कारातून रुजतं. हा प्रयत्न त्यांचे गुरु सातत्याने करत असतात. हे खरंच खूप अभिमानास्पद आहे. आजच्या जेन झी जनरेशनला स्वतःची आवड जोपासणं महत्वाचं वाटतं, यातच सगळं आलं नाही का? बरं, या युगात या मुलांना शास्त्रीय संगीत व वादन याची गोडी लावणं यात आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. हा, या सगळ्यांच्या कम्युनिटी रेडिओ, विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी सर आणि ही संकल्पना ज्यांची आहे ते आपल्या सर्वांचे लाडके विनायक रानडे सर, आज आपल्याला विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर उद्धव अष्टुरकर सर आणि या बालकलाकारांचे गुरु भाग्यश्री कंसारा मॅम, सिद्धार्थ निकम सर, सौरभ क्षीरसागर सर आणि उपस्थित श्रोते, मी विनया मयूर देशपांडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या पहिल्या सादरीकरणाला सुरुवात करूया. समूह तबला वादन. मी या मुलांची ओळख करून देते. रियांश नागर, स्पर्श महाजन, श्री नाईक, रायन वडनेरे, राघव चंद्रात्रे, रोनित शिंदे, अवनीश वानखेडे आणि त्यांना साथ संगत करणार आहे संवादिनीवर सौरभ सर. ही सर्व मुलं विजडम हायस्कूलमध्ये शिकतात. या मुलांचं कौतुक तर मी तुम्हाला आता सांगितलंच की यांनी फक्त शाळेतच शिकलेलं आहे. बघू आता.
वाजवलंय. फोटो भी नमस्कार. आईने सांगितल्याप्रमाणे मुलं शाळेमध्ये त्यांच्या रेग्युलर तासिका ज्या असतात त्यात शिकतात. वेगळं असं शास्त्रीय संगीत शिकत नाही, पण हा आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा आम्ही त्यांना तंबोरा हातात देऊन त्यांना जसं शिकता येईल तो प्रयत्न करतो. आणि शास्त्रीय क्लासिकल स्पेशली ख्याल गाणं हे खूप कठीण काम असतं.
पण तिच्याकडून मी जे काय बसवले कमी वेळेत जे काय, तर ती तुम्ही सेवा गोड मानून घ्या, ही अपेक्षा आहे. आणि लहान एक तू आपलीच आहे, सो एकदा तिला आपण प्रोत्साहन म्हणून तेवढा काय आहे. पहिल्यांदाच ती ख्याल गाते, छोटा ख्याल गाणार आहे, ती पुढे सांगेलच. सर्व गुरुजन व गुणीजनांना माझा नमस्कार. आज माझे नाव शान्वी हिरे आहे आणि आज मला या मंचावर गायन सेवा सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सूर विश्वास कुमार मंचचा मनपूर्वक आभार. आणि आज मी आपल्यासमोर राग भूपालीमध्ये एक छोटा ख्याल व एक भजन सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.
ऐकावा विठ्ठल शार्वीकडून. फार सुंदर. आजची कोवळ्या सुरांची मैफिल खरंच शार्वीने घडवली. फार सुंदर शार्वी, आणि तिच्या स्टाईल मध्ये बसली होती. हा हा हा. खरं तर हा तानपुरा तंबोरा असा घेऊन गाणं म्हणजे खूप कठीण गाव आहे. तिने बिचारीने खूप चांगल्या निभावले. पायाला मुंग्या आल्यामुळे मी जे काय गायचं होतं ते विसरली कदाचित, पण खूप चांगलं गायली आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. आणि शार्वी गाताना गुरुंच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता तोही आम्हाला बघायला मजा आली. गुरुंची एकदा थोडक्यात ओळख करून देते. भाग्यश्री कंसारा मॅम गेली अनेक वर्ष विस्डम हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना गायनाचा वारसा देत आहेत. सिद्धार्थ निकम सर गेली 15-16 वर्ष प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉक्टर आशिष रानडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेत आहेत. 4 वर्षापासून विस्डम हायस्कूलमध्ये शिकवत आहेत. सौरभ क्षीरसागर सर प्राथमिक शिक्षण बनारस घराण्याचे श्रीमान अनिल डोळे यांच्याकडून झाले. त्यानंतर पुढील शिक्षण ते दिल्ली घराण्याचे विद्वान रचनाकार सुप्रसिद्ध तबला वादक पंडित श्री उमेश मोघे यांच्याकडे घेत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी तबला अलंकार ही पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ललित कला केंद्र गुरुकुल मधून तबला या विषयात MA ही पदवी संपादन केली आहे. भारत सरकारची सन 2019 ते 2021 या काळासाठी यंग आर्टिस्ट फेलोशिप मिळालेली आहे. भारतात आणि भारताबाहेर त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत साथसंगत दिली आहे. त्यांचे स्वतःचे संगीतालय स्कूल ऑफ म्युझिक ही संस्था सध्या नाशिक येथे कार्यरत आहे. त्यामार्फत ते अभिजात शास्त्रीय संगीताचे धडे मुलांना देत असतात. एकदा जोरदार टाळ्या या गुरुं करता आणि यांच्या मेहनती करता. पुढील सादरीकरण आहे शास्त्रीय समूह गायन. तोपर्यंत आजचे मार्गदर्शक लाभलेले डॉक्टर उद्धव अष्टुरकर सरांची ओळख करून देते. आजचे सन्माननीय मार्गदर्शक डॉक्टर प्रसिद्ध सतार वादक डॉक्टर उद्धव अष्टुरकर यांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांचे संगीतातील गुरु उस्ताद शाहिद परवेज. मुख्य म्हणजे अष्टुरकरांना संगीताचे संस्कार म्हणजे बाळकडू घरातूनच मिळाले. कारण त्यांचे वडील हार्मोनियम वादक होते. त्यामुळेच स्वरज्ञान हे लहानपणीच झालं. 1989 पासून स्टेजवर सादरीकरण करत आहे. सिमला, अमृतसर, दिल्ली, मद्रास पर्यंत सर्वदूर कार्यक्रम त्यांचे होत असतात. त्यांनी पंडित बिरजू महाराजांना साथसंगत केली आहे. स्टेजपेक्षा छोट्या मैफिली जास्त रंगतात असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि कदाचित म्हणूनच अष्टुरकर सर आज या मैफिलीत रंगलेले दिसतात. कारण आजची उगवती पिढी ही साधना करतायत नक्कीच दिलासादायक चित्र आहे. त्यांना प्रवास, निसर्ग, पर्यटन, वाचन आणि अध्यापनाची विशेष आवड आहे. तब्बल 38 देशांची भटकंती आजपर्यंत सरांनी केली आहे. उस्ताद बडे गुलाम अली खां, पंडित भीमसेन जोशी यांना ऐकणं सरांना खूप आवडतं. पण त्याचबरोबर चांगलं गाणं कोणाचंही असो तेही त्यांना ऐकायला तेवढीच मजा येते. संगीत प्रचार आणि प्रसारासाठी लोकसहभाग हवा असं त्यांचं स्पष्ट मत आहे. मग तो वैयक्तिक असो वा आर्थिक, कारण समाजाचं संगीत जागवतो. सरांचे गुरूंच्या नावे चालणारे गुरुकुल आहे. नव्या कलाकारांसाठी सादरीकरणाचे डेमो, व्याख्याने ते सातत्याने घेत असतात. त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार हरिओम ट्रस्ट पुरस्कार, महापौर सांस्कृतिक पुरस्कार, अखिल भारतीय संगीत स्पर्धा पुरस्कार. आज या बालकलाकारांचं कौतुक बघायला आणि मार्गदर्शन करायला प्रसिद्ध सतार वादक डॉक्टर उद्धव अष्टुरकर सर आलेले आहेत. खरोखरच हे आपले भाग्यच म्हणता येईल. कुमार मंचतर्फे त्यांचे पुनश्च स्वागत
सरांकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. या बालकलाकारांना आपल्याला मानपत्र द्यायचं आहे. तर कृपया कोणीही उठून जाऊ नका, शेवटपर्यंत थांबा. पुढील सादरीकरण आहे शास्त्रीय समूह गायन. अवनी शहाणे, आरोही सामनेरकर, ईशान कुलकर्णी, श्राव्या बिडवई, रिद्धी कोठावदे, स्पंदन दौड, सानिका आहिरे, शरण्या खैरनार, राधा रकीपे, रूप अरोडा, आराध्य शिंदे, सिद्धी भोर, आराध्य थोरात, रियान तांबट, रिया ब्रह्मेचा, अभेद्य मटाले, मुक्ता भदाणे आणि विहान भंडारी यांना साथसंग देणार आहे भाग्यश्रीमान. नमस्कार. ऍडजस्टमेंट होते तोपर्यंत संवाद साधते. मगाशी देसले सर आले आणि त्यांनी सांगितलं की सन्मानपत्र मुलांना मिळणार आहे आणि तोपर्यंत कोणीही जाऊ नये. खरं तर हे सांगणं म्हणजे असं सांगायची वेळ यायला नको असं मनापासून मलाही वाटतंय. या ठिकाणी बघा, कुमार मंच हा महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी आपण या बालकलाकारांसाठी निशुल्क आणि हक्काचं असं व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत असतो. यामध्ये उगवती जी पिढी आहे या पिढीतल्या ह्या सगळ्या मुलांना खूप सुंदर असं व्यासपीठ केवळ शास्त्रीय संगीतासाठी इथे मिळतं. आणि ह्यासाठी कुटुंब प्रमुख जे आहे विश्वास ठाकूर, त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाचे संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे ते श्री विनायक रानडे, आणि हा सगळा
कार्यक्रम घडवून आणण्यासाठी छोटे मोठे मदतीचे हात आहेत. एवढंच नाही तर आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून जे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी पाहुणे आमंत्रित केलेले असतात ते सुद्धा खास मुलांचं कौतुक बघायला आणि ह्या पिढीचं कौतुक बघायला की जे आजच्या काळामध्ये रील्स मध्ये वगैरे इतर ठिकाणी गुंतलेले आहेत, मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जी ही मुलं आहेत त्यांचं कौतुक बघायला खास आलेले असतात. रानडे सरांचं नेहमी म्हणणं असतं किंवा आमचं सर्वांचं म्हणणं असतं की केवळ आपल्या मुलाचं सादरीकरण असेल तरच यावं असं न करता ह्या मुलांना प्रोत्साहनासाठी आपल्या मुलाला जर एकदाच व्यासपीठ मिळालेलं आहे तर अनेक मुलं जे प्रत्येक तिसऱ्या शुक्रवारी येतात त्यांना प्रोत्साहन द्यायला तुम्ही सर्वांनी आवर्जून यायला हवं. कारण ही पिढी आपल्याला टिकवायची आहे आणि ही पिढी या ठिकाणी अशा सर्व वेगळ्या काळामध्ये जी गुंतलेली आहे त्यातून ही साधना करतायत ना, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की ह्या मुलांसाठी सतत सतत धडपडणारे जे पालक आहेत की त्यांचंही मनापासून कौतुक या ठिकाणी आणि विशेष अभिनंदन की आपलं सगळं काम बघून आणि मुलांसाठी धडपड करणं ही साधी गोष्ट नाहीये. की आपलं काम आपलं नोकरी सांभाळून त्याचबरोबर मुलांची ही आवड जपणं, त्यांना सतत प्रोत्साहन देणं, वेळात वेळ काढून त्यांना घरामध्येही पोषक वातावरण निर्माण करून देणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी पालकांचं सुद्धा खूप 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 अभिनंदन. आणि शार्वी मगाशी गायली अत्यंत सुंदर असा प्रयत्न होता तिचा. मी म्हणते की मातीचा गोळा असतो पण तो गोळा कदाचित थोडाफार देवाने घडवलेला आहे आधीच आणि त्याला फक्त आकार द्यायचा राहिलेला आहे. आणि म्हणजे ती एक चांगली उगवती अशी कलाकार ह्या नाशिकच्या व्यासपीठावर किंवा वर्तुळात होणार आहे याबद्दल शंका नाही. तर हे जे हिरे जे आहेत, आता ती शार्वी हिरेच आहे पण असे हिरे जे आहेत तर हे हिरे निवडणं हे ह्या शिक्षकांचं काम आहे आणि यांनी उत्तम असे हिरे या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेले आहेत. तर ह्या सर्वांसाठी जोरदार आपण टाळ्या देऊया. आणि हा कुमार मंच जो आहे तर ह्या कुमार मंच ह्या कार्यक्रमासाठी नेहमी आपली उपस्थिती राहील आणि प्रोत्साहन तुम्ही देत राहाल यासाठी मी ह्या सर्व परिवारातर्फे आपणास आमंत्रित करते. त्याचबरोबर एवढाच कुमार मंच हाच फक्त कार्यक्रम नाही तर सूर विश्वास हा सुद्धा महिन्यातनं एकदा या ठिकाणी शास्त्रीय गायकांसाठी वादकांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध या ठिकाणी सूरविश्वासच्या माध्यमातून केलं जातं. सर्व दूर म्हणजे भारतातले अनेक कलाकार, दिग्गज कलाकार त्या सूरविश्वासमध्ये सादरीकरणासाठी उत्सुक असतात. त्याचबरोबर अष्टोप्रहर स्वरहोत्र हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सुद्धा विनायक सरांच्या संकल्पनेतून 8 प्रहर गायन, शिल्पकला, वादन असे अनेक ज्या कला आहेत त्या कलांचं सादरीकरण 24 तास होत असतं. तर जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर सूर तुमच्या दारी ही एक अनोखी संकल्पना सरांनी मांडलेली आहे की या काळामध्ये जेव्हा आपण बर्थडे साजरे करतो किंवा वाढदिवस जे साजरे करतो त्याचं स्वरूप असं असतं की काहीतरी धांगडधिंगा असतो, काहीतरी खाणं पिणं असतं रात्री उशिरापर्यंत. ही एक जी काही पद्धत आलेली आहे त्याला फाटा देत सरांनी पहाटे त्यांच्या वाढदिवसालाच पहाटे 6 वाजता मैफिल त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला ठेवली होती. 6ला चांगले चांगले कलाकार आणि चांगले श्रोते त्यांच्या वाढदिवसाला आलेले होते. आणि ही जी रुजवात आहे ही सरांनी अनोखी अशी कल्पना सगळ्यांसमोर मांडलेली आहे. तर म्हणजे आम्ही या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवून सर या ठिकाणी रानडे सर सांगत असतात, कळकळीने सांगत असतात की तुम्ही तुमच्या घरामध्ये असा प्लॅटफॉर्म तयार करून द्या. त्यांचा वाढदिवस अशी एक छोटीशी मैफिल का असेना आपल्या गच्चीवर घरामध्ये करून तो वाढदिवस साजरा करा. आपलाच नाही घरातल्या सर्व कुटुंबातल्या सदस्यांचा तुम्ही करू शकता. अशा छान संकल्पना आणि त्याही निखळ अशा आनंदासाठी या ठिकाणी नाशिकमध्ये हा एक परिवार घडवून आणतो आहे आणि त्याच्यासाठी सहकार्य तुम्हा सगळ्यांचं आहे, पालकांचं आहे, कलाकारांचं आहे, शिक्षकांचं आहे आणि या उगवत्या पिढीचं आहे. धन्यवाद.
विजडम इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आज तुम्हा सगळ्यांसमोर एक राग केदार हा प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृपया सगळ्यांनी हा राग आपल्या सगळ्यांसाठी गोड मांडून घ्यावा ही नम्र विनंती. हॅलो हॅलो हॅलो
एकदम भारी. आणि मॅम ते मुलं जेव्हा गाणं म्हणत होते तेव्हा तुम्ही किती खुश होते हे बघून आम्हाला इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं ऐकत बसावं. फार सुंदर गायलं मुलांनी. एकदा पुष्कर जोशी आणि त्यांच्या टीमचं आपण टाळ्यांनी स्वागत करू की त्यांनी एवढी छान साऊंड सिस्टीम आपल्याला अवेलेबल करून दिली. आणि देशले सरांचंही अभिनंदन. या सगळे म्हणजे आम्ही दिसतो पण जे मागे सगळे कामकाज करतात ते सगळं देशले सरांमुळे शक्य होतं. बरं, आज या मुलांना आज या मुलांना जे मानपत्र आपण देणार आहोत, तर वडिलांचा वाटा तर असतोच मुलांच्या यशामध्ये, पण आईचाही तितकाच वाटा असतो. म्हणून या मानपत्रामध्ये आईचंही नाव घालून दिलेलं आहे. गुरूंचा सत्कार करूया. मॅडम बसून घेतो लाईव्ह मध्ये అటు దిచ్చిరా నాకు అట్లా చేయలేక राहू दे, आपण लावून घेऊन आणले. गुरु डॉक्टर उद्धव अष्टोळकर सर मुलांना मार्गदर्शन करते. मी सरांना विनंती करते, सर 2 शब्द मुलांकरता. नमस्कार. ऐकायला येते सर्वांना? सर्वप्रथम या सर्व संगीताची आराधना करणाऱ्या मुलांसाठी इथे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची जलालपूर शाखा त्यांचं अभिनंदन करतो. खरं त्यांचे धन्यवाद आपण सगळ्यांनी व्यक्त करायला पाहिजे. त्याचं कारण असं की संगीत करणं हे तसं खूप आवडतं आणि संगीत करणाऱ्या सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून हे त्यापेक्षा आवडतं. कोणीतरी पुढे येऊन अशा प्रकारचा प्रयत्न करतो आहे, यासाठी त्यांना श्रेय दिलंच पाहिजे. मी इथे मार्गदर्शन करण्यासाठी उभा नाहीये हे मी पहिल्यांदा नमूद करतो. त्याचं कारण असं की म्युझिकच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारी जी गुरु मंडळी असतात त्यांनी मार्गदर्शन करावं. माझे गुरु अजूनही वागवत आहेत, त्यामुळे मी स्वतःला गुरु म्हणतच नाहीये. मी अजूनही विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणून मला जे अनुभव आहे ते मी तुमच्याशी फक्त शेअर करण्यासाठी इथे उभा आहे. पहिल्यांदा मला जो प्रश्न पडतो तो असा की संगीत का करायचं, कशासाठी? बाकी सगळे उद्योग करून पण संगीत पण करायचं. चीनमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला जर 2 रुपये मिळाले ना तर ते असं म्हणतात की तुम्ही 1 रुपयाचं धान्य आणा आणि उरलेल्या 1 रुपयाची फुलं घेऊन ये. 1 रुपयाचं धान्य तुम्हाला जगवेल आणि फुलं तुम्हाला सांगतील कशासाठी जगायचं ते. कुठलीही कला, मग संगीत असेल, चित्रकला असेल, शिल्प असेल, साहित्य असेल, हे आपल्याला कशासाठी जगायचं हे शिकवते. या सगळ्या मुलांचं मला खूप कौतुक आहे. सिद्धार्थ बोलता बोलता असं म्हणाला की ख्याल गायन खूप कठीण असतं. मला असं वाटतं नुसतं ख्याल गायनच नाही. माझा तुम्हाला प्रश्न असा असेल
ख्याल गायन कठीण आहे म्हणून लावणी सोपी आहे, भावगीत सोपं आहे, गझल सोपी आहे, सिनेमा संगीत सोपं आहे. बेगम अख्तरला ऐकल्यानंतर गझल सोपी वाटते का? किंवा मेहदी हसन किंवा गुलाम अलीला ऐकल्यानंतर गझल सोपी वाटते? अजिबात नाही. मला एक प्रसंग आठवतोय वाचण्याचा. भास्कर बुवा बकरे हे बालगंधर्वांचे गुरु होते. बकऱ्याकडे त्या काळातल्या एक सुंदरबाई नावाच्या लावणी गाणाऱ्या बाई गेल्या आणि म्हणाल्या, बुवा मला तुमचं ख्याल गायन शिकवा. बुवा खूप ग्रेट होते. बुवा म्हणाले, बाई तुम्ही जे गाताय ना ते आम्हाला आयुष्यात कधी जमणार नाहीये, आणि तुम्ही जर ख्याल गायन शिकायला लागला मग आम्ही लावणी ऐकायला कोणाकडे जायचं, लावणी ऐकायला कुठे जायचं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात किंवा आपल्या मनात गुरु म्हणून किंवा थोडेसे सिनियर, मी स्वतःला सिनियर विद्यार्थी म्हणतो, इथे जे सगळे बसले होते ते ज्युनियर विद्यार्थी, आणि मी थोडा सिनियर विद्यार्थी आहे, आणि त्या सिनियरिटीमध्ये माझं काहीच क्रेडिट नाही. मी त्यांच्या आधी जन्मलो याच्यात माझं काहीही क्रेडिट नाही. माझ्या गुरूंनी मला एक गोष्ट सांगितली की संगीत कुठलं पण असू दे. माझे गुरु उस्ताद शाहीद परत 10 वर्ष त्यांनी सिनेमामध्ये वाजवले. 72 ते 82 शाहीदभाई सिनेमामध्ये स्वतःला वाजवायचे. त्यामुळे आम्ही जेव्हा विचारतो की शाहीदभाई चांगलं संगीत कुठलं, तर ते म्हणतात कानाला जे चांगलं वाटतं ते चांगलं संगीत. यापेक्षा दुसरी चांगल्या संगीताची व्याख्या नाहीये. वर्गामध्ये मी मुलांना बऱ्याच वेळा विचारायचो की तुम्हाला कोणतं कलाकार आवडतो, कोणती गायिका आवडते, कोणतं गाणं आवडतं. मुलं सांगायची आम्हाला लताबाई आवडते, आम्हाला रफी आवडतो, आम्हाला किशोर कुमार आवडतो. खरं उत्तर पाहिजे, चांगलं गाणं मग ते कोणाचं पण असो, रस्त्यातला भिकारी सुद्धा. मी स्वतः भिकाऱ्यांना पण ऐकलंय. तुम्हाला खरं नाही वाटलं. मी मुंबईला जेव्हा सर्व्हिस करत होतो 87 मध्ये, डोंबिवलीच्या स्टेशनवर एक भिकारी गायचा. त्याला एकच गाणं खूप चांगलं यायचं, ए मालिक तेरे बंदे हम. आंधळा होता, हातामध्ये हार्मोनियम, उत्तम हार्मोनियम वाजवायचा, आणि त्याचा आवाज गाऊन गाऊन इतका चांगला झाला होता, म्हणजे उस्ताद पंडित जसे गातात ना, ए मालिक तेरे. मी चर्चगेट वरून पास होतो, माझ्याकडे डोंबिवलीला खास संध्याकाळी त्याचं गाणं ऐकायला यायचं. वासुदेवाची गाणी मी बसून ऐकली त्यांच्या समोर. जेजुरीच्या गडावर गोंधळी जे गातात ना तुणतुणं घेऊन, त्यांची गाणी मी बसून ऐकली. त्यामुळे कुठलं गाणं मुलांना ऐकवायचं, मला वाटतं जिथं जिथं स्वर आहे, जिथे जिथे आवाज आहे चांगला, ते सगळं मुलांना ऐकवायला पाहिजे. सगळ्याची एक्सपोजर झालं पाहिजे. कोणी जर म्हणत असेल ना आमचं घराणं असं, मी स्वतः घराण्याचा विद्यार्थी, मी तर गंडाबाजून शिकलो, पण माझ्या डोक्यामध्ये तो अभिनिवेश कुठलाही नाहीये की मी या घराण्याचा. टेक्निकली मी एकावा घराण्याचा आहे, पण मला असं वाटतं एकच घराणं आहे, ते म्हणजे संगीत घराणं. संगीत हे एकमेव घराणं. त्यामुळे माझं घराणं ग्रेट. आणि मग जुन्या काळी थोडंसं वाचल्यानंतर लक्षात येईल, जुन्या काळी असं होतं की मी एका विशिष्ट घराण्याचा विद्यार्थी असेल तर मी इतरांना आठवतो, असं माणसं करायची. थोडंसं इतिहास जर बघितला ना आपल्या संगीताचा, मी थोडा माझे इंग्लिश लिटरेचर मी शिकवलं 32 वर्ष कॉलेजमध्ये, त्यामुळे माझ्यावर थोडेसे युरोपियन संस्कार आहे. थोडासा डेमोक्रॅटिक आहे मी संगीताच्या बाबतीत. की दुसरा ती शैली आहे, घराण्याही शैली, जयपूरची एक शैली आहे, किंवा किराणाची एक शैली आहे, ग्वाल्हेरची एक शैली आहे. मग ती शैली म्हणजे काय आहे, फक्त ते काहीतरी वेगळं गात आहेत म्हणून ती शैलीच आहे. अदरवाईज सारेगामपदनिसा तर सगळ्यांचं सेम आहे, काही फरक नाही. त्यामुळे संगीत करताना या सगळ्या झुली, ही सगळी वस्त्र आपण जी अभिनिवेशाची बांधलेली ती उतरवून संगीताच्या प्रांतामध्ये प्रवेश करावा असं माझं म्हणणं आहे. इतकी वर्ष संगीत करून मला काय मिळालं, मला वाटतं सर्वजण माझ्याशी सहमत होती. 50 वर्ष गेली मी ऐकतो आहे अनेक लोकांना. सगळी त्या काळातली दिग्गज मंडळी मी समोर बसून ऐकली. मी स्वतः 35 वर्ष स्टेजवर वाजवतोय. या सगळ्यातून मला काय मिळालं, एका वाक्यामध्ये सांगायचं, या सगळ्यातून मला एक मिळालं, माझं गर्व हरण झालं. जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा मला प्रचंड कॉन्फिडन्स होता.
18-19च्या वयामध्ये आपल्याला सतार वाजवता येते, आपण हे करू शकतो, मी गाणंही शिकलोय, मी तबलाही शिकलोय 4 वर्ष, आपल्याला हे करता येतं. जसं जसं कळत गेलं ना तसं तसं कॉन्फिडन्स कमी होत गेलं. ते आपल्याला अजून सूरही लागत नाही व्यवस्थित नीट, आपल्या मनासारखं नाही. लोकांना आवडलं ठीक आहे, पण मला पण आवडलं पाहिजे ना. माझे गुरु जेव्हा बसतात समोर सतार घेऊन, तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला खूप अजून करायचं. त्यांना म्हटलं की तुमच्या ऐकलं की आम्हाला वाजवासच नाही वाटत. त्यांनी एक शेअर सांगितलं होतं, खूप छान शेअर. ते म्हणाले, इसमें अचीवमेंट कुछ भी नहीं होता, कभी भी नहीं होता किसी को. प्रत्येक कलाकार हा अस्वस्थ असतो शेवटपर्यंत. झाकीर भाईला विचारा, 74-73 वर्षी झाकीर भाई म्हणजे अभी थोडासा समज में आला. मी अनिरुद्ध चटर्जी यांच्याशी बोलत होतो एकदा, आणि त्यांना म्हणलं, दादा आप इतने लोगों के साथ बजाए आपने, पंडित निखिल बनर्जी, पंडित रविशंकर, उस्ताद विराट शाह, इतने लोगों के साथ बजाए, अभी आपको क्या लगता है? ये नंदिनी मधला संवाद आहे. ते म्हणाले, अरे यार 50 साल हो गए, 3 ताल बजा रहे हैं, सारा 3 ताल खत्म ही नहीं हो रहा है. एक 3 ताल आयुष्यभर पुरतो आहे, एक 3 ताल आयुष्य पुरतोय. मग आपण अभिमान कशाचा बाळगायचा? मला वाटतं संगीत हे तुम्हाला नम्र करतं, आणि संगीत नम्र करत नसेल ना, समजून घ्या समथिंग इज रॉंग समवेअर. कुठंतरी काहीतरी चुकतंय. आकड्यांच्या भाषेत मी सांगतो तुम्हाला, कागदावर रेकॉर्डेड रागांची संख्या आहे 1,500. हाथरसच्या पब्लिकेशनचा रागकोश नावाचं पुस्तक आहे, ते कोणी पण बघावं. 1,500 रागांची नोंद आहे. भीमसेन जोशींची एक मुलाखत मी ऐकत होतो. ते म्हणाले 10 ते 15 रागामध्ये सगळं आयुष्य संपून जातं. आयुष्य संपून 1,500 रागांची तर आपण विचारच नाही करू शकतो. कशाचा अभिमान बाळगावा? मग संगीत का करायचं? का? त्याचं कारण असं की संगीत करणारा मुलगा किंवा मुलगी हा हिंसक नाही होत. अतिरेकी माणूस संगीत करू नाही शकत, आणि संगीत करणारा अतिरेकी नाही होऊ शकत. माझं जीवन सुंदर झालं पाहिजे, माझं जीवन चांगलं झालं पाहिजे, यासाठी मी संगीत करतो आहे. एवढी भावना मनात ठेवून मला वाटतं संगीत करावं. माझी स्वतःची भावना अशी असते की पंढरपूरचं वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना ज्या भावनेने जातो, त्याच भावनेने मी संगीताच्या, मी अनेक ठिकाणी नॅशनल स्पर्धांमध्ये पण परीक्षक म्हणून गेलोय. परीक्षक जजमेंट म्हणून मी गेलोच नाही कधी. मला त्या मुलांचंही ऐकावं असं वाटतं. काहीतरी मुलं नवीन काहीतरी करत असतात प्रयोग, तेही मला चांगले वाटतात. मग तबल्यामध्ये असेल, वाद्यामध्ये असेल, गाण्यामध्ये असेल. आणि मला असं वाटतं, जेव्हा मी तिथे बसलेला असतो प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यांमध्ये, तेव्हा इथे कितीही कमी वयाचा मुलगा बसला तरी मला तो माझा गुरु वाटला पाहिजे. मी तिथे विद्यार्थी म्हणून बसतोय, आणि मी जेव्हा स्टेजवर बसतो तेव्हा माझे गुरु जरी समोर बसले तरी मला ते विद्यार्थी वाटले पाहिजे, तर तुम्ही वाजवू शकता. अदरवाईज तुम्ही वाजवू नाही शकता. परफॉर्मन्स, नम्रता, मेहनत या 2 गोष्टींना संगीतामध्ये काहीही पर्याय नाही. संगीतामध्येच नाही, कुठल्याही विषयामध्ये असं कुठलाच विषय नाही की ज्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टींची गरज नाही. नम्रता, इतकी नम्रता. बुंदुखा, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. बुंदुखा नावाचे एक सारंगी वादक होते नेहरूंच्या काळामध्ये. प्रोफेसर B.R. देवधर यांनी हा किस्सा त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेला. आणि यमन वाजवला त्यांनी. तर वया 60-70च्या पुढे त्यांचं वय असेल, आणि त्यांनी यमन वाजवला आकाशवाणीवर. बाहेर प्रोफेसर देवधर उभे होते. देवधर म्हणजे कुमार गंधर्वांचे गुरु, म्हणजे ज्यांना माहित असेल त्यांच्यासाठी सांगतोय मी. ते म्हणाले की खान साहब आपने यमन कितना अच्छा बजाया, ऐसा यमन तो हमने कभी सुना ही नहीं सारंगी पे. बुंदू खानचं वाक्य सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावं असेल. ते म्हणाले 10 साल का था मैं, तब से यमन बजा रहा हूं, 50-60 साल हो गए यमन बजा रहा हूं, अभी भी थोड़ा सा समझ में आ रहा है. मला वाटतं मुलांना अशा लोकांचं एक्सपोजर द्यावं. टीचर, मी टीचर आहे स्वतः. मी माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना अशा लोकांचे किस्से ऐकवतो, कारण हे नुसते किस्से नाही आहेत, यामधून शिकायला पण खूप मिळतं. देवधरांची 2 पुस्तकं, थोर संगीतकार आणि थोर संगीतकारांची परंपरा, ही दोन्ही पुस्तकं नुसती चरित्र नाही आहेत, आपल्याला प्रचंड शिकायला मिळतं. प्रचंड. एक किस्सा मला सांगण्याचा मोह आवडत नाहीये. देवधर आणि उस्ताद बडे गुलाम अली खान, खूप मोठी नाव आहेत. बडे गुलाम अली तर कमाल माणूस आहेत. त्या काळातले
प्रचंड जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. बडेगुलाम इथे आणि देवधर बऱ्याच वेळा त्यांचं ते क्लासमधून गिरगावच्या चौपाटीवर जायचं आणि तिथे ते वेगवेगळे प्रयोग करायचे. एकदा पावसाळ्यामध्ये ते तिथे बसले होते आणि समुद्रातून मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्या. बड़े गुलामजी म्हणाले की देवधर साहब अभी हम मियाँ मल्हार सुरू करतो. आणि ते मियाँ मल्हार त्यांनी सुरू केलं. हाताने ताण द्यायचा मांडीवर, कारण चौपाटीवर बसल्यावर वाळूमध्ये कुठलं ताण वाद्य वगैरे काहीच नाही. आणि ते ताण घ्यायचे बड़े गुलामजी आणि बरोबर समेला ती ताण किनाऱ्यावर आदळायची लाटेसे. मी लाट आदळली की यांची ताण पण समेल द्यायची. असे ते खेळ. एकदा ते जात होते क्लासमध्ये चौपाटीवरून संध्याकाळी, समोर एक मुलगी झालेली. लोकांची विचार करण्याची पद्धत कशी होती त्या काळात, आणि ती छान मुलगी आणि तिचा शेपटा म्हणजे त्या काळात मुली वेण्या घालायच्या लांब एक वेणी, आणि ती मुलगी चालते ती वेणी घालते आणि डोलदार तिची चाल आहे. आणि मागून हे दोघे झाले बड़े गुलामजी आणि देवधरचे. आणि बड़े गुलामजी खूप वयस्कर होते, म्हणजे मरण्याच्या 2-4 वर्ष आधीची होती. देवधर साहब देखो होते लडकी किती अच्छी. आणि ते त्या मुलीचं वर्णन करा की डोकं केस मागून ते दिसतं सगळं. आणि देवधरांना असे वाटलं की या वयामध्ये ते लगेच बोलले त्यांना बड़े गुलामजी, देवधर साहब इस उम्र में ऐसी बात है. ते म्हणाले आप समझे नहीं, ठुमरी ऐसी होनी चाहिए. विचार बघा तुम्ही, चालताना पण डोक्यामध्ये काय आहे, संगीत आहे. त्याला सुरेश दादांनी एक सुंदर नाव दिले, मानसिक रियाज. सुरेश तळवळकरांनी सुंदर नाव दिले. शारीरिक रियाज हा इथे बसून माझ्या हातात वाद्य आहे किंवा मी गाणं म्हणतोय, तानपुरा आहे, आणि तो शारीरिक रियाज आहे. मग तंत्र शिकवतोय, टेक्निक शिकवतो. संगीत कोणीच कोणाला शिकवू शकत नाही. मी वाक्य रिपीट करतो, संगीत नाही शिकवता येत, टेक्निक शिकवता येतं, कला संस्कारित करता येते, विद्या देता येते, शास्त्र समजावून सांगता येतं. पण संगीत मी कोणालाच नाही शिकू शकत, मला कोणी संगीत नाही शिकू शकत. माझं संगीत मला निर्माण करायचंय. तुमच्या सगळ्यांचं संगीत तुम्हाला स्वतःला निर्माण करायचं. संगीत नाही शिकू शकत, मी टेक्निक शिकू शकतो. हे टेक्निक आहे. संगीतासाठी तुम्हाला चिंतन करायला लागेल, तुम्हाला मनन करायला लागेल, त्या रागावर विचार करायला लागेल, 1000 वेळा तो गावा लागेल, वाजवावा लागेल, त्या तालावर मेहनत घ्यायला लागेल, तेव्हा तुमचं तुम्ही संगीत करू शकता. सांगण्यासारखं खूप आहे, प्रचंड आहे. मी काही पुस्तकांचा रेफरन्स देतो. मी आता जे सांगतोय ते खूप छोटं आहे, 1% पण नाही. काही पुस्तकं मी सांगतो तुम्हाला, आणि मी स्वतः यावर रिसर्च केलेलं आहे. UGC मध्ये मी प्रोजेक्ट केला होता. पंडित रविशंकरांचं घराणं आणि माझं इटावा घराणं, या दोन्ही घराण्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी मी केला होता. तर गाण्याच्या मुलांसाठी मी अभिनव गीतांजली, शिक्षक लोकांना माहीत असेल नक्की, पंडित रामाश्रय झा यांची जी अभिनव गीतांजली नावाची पुस्तक आहे, भाग 1 ते 4, याच्यासारखी चांगली पुस्तकं मी तरी नाही पाहिजे शास्त्रीय संगीतावर. अप्रतिम. म्हणजे मी वादक आहे खरं, पण मी सुद्धा ती पुस्तकं वापरतो. आणि तबल्यामध्ये मी जी चांगली पुस्तकं वाचली त्यामध्ये एक पुस्तक आहे भगवत चरण शर्माचं तालप्रकाश, बहुतेक शिक्षकांना माहीत असेल की. अरविंद मुळगावकरांचं पुस्तक आहे तबला, त्याचं नावच तबला आहे. आणि तिसरं पुस्तक आहे सुरेशदादा तळवळकरांचं आवर्तन नावाचं. मला वाटतं सगळ्या संगीताच्या उपासकांनी ती पुस्तकं बघितली पाहिजे. आपल्याला कला निखरून जाते, आपल्याला अजून काही संस्कार मिळू शकतो. प्रत्येक कलाकार, मग तो कुठल्याही क्षेत्रामधला असो, साहित्य असो, संगीत असो, चित्रकला असो, त्याचं एक ब्रीद वाक्य असतं की मी जेव्हा या जगातून निघून जाईल तेव्हा मी या जगाच्या सौंदर्यामध्ये भर टाकलेली असेल. कारण सगळं कलेमध्ये येताना ते सुंदर होऊन येतं. रंग चित्रकलेमध्ये सुंदर होऊन येतात, आवाज संगीतामध्ये सुंदर होऊन येतो, साहित्यामध्ये शब्द सौंदर्य घेऊन येतात, शिल्पकलेमध्ये कुठलंही मटेरियल, मग लोखंड असो माती असो, ते सौंदर्य घेऊन उभं असतं. प्रत्येक कलाकाराचं एक ब्रीद असतं की जाताना मी या जगातल्या सौंदर्यामध्ये
भर टाकलेली असेल. तुम्ही सगळे कलाकार आहात, तुम्ही सगळे या जगातल्या सौंदर्यामध्ये भर टाकताय, तुम्ही समाजाला संस्कारित करताय. तुमच्यातला कलाकार असा जिवंत राहो आणि तो उत्तरोत्तर वृद्धिंगत हो अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार मोलाचं मार्गदर्शन दिलंय सरांनी. एकतर यांनी सांगितलेली पुस्तकं आई वडिलांनी नक्की मुलांना भेट म्हणून द्या. त्यांच्या वाढदिवसाला तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. आणि सत्कार गुरूंचा सत्कार करायचा आहे. तर सरांना मी विनंती करते, सर भाग्यश्री मॅमचा सत्कार करते. सिद्धार्थ निकम सरांचा सत्कार करते सर. सौरभ क्षीरसागर सरांचा सत्कार करते सर. अलका मॅमला विनंती करते, सरांचा सत्कार करते. सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा मंचावर या. सरांनी खूप छान सांगितलं की मी अजून विद्यार्थी आहे. हे बालकलाकारांनी शिकण्यासारखं आहे की उद्या तुम्ही कितीही मोठे कलाकार झालात तरी आपल्याला नेहमी सरांसारखं डाऊन टू अर्थ राहायचंय. डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. जय. पुढे नका जाऊ.
हो मॅडम, तुम्ही उठा आता 1 मिनिट इकडे उठून जा. हो मोबाईल खाली करा ना, फोटो तुम्हाला भेटतील. मोबाईल खाली करा, इकडे फोटो नाही येणार माझा, फोटो सर्व भेटतील. मागे फोटो नाही येत माझा. इकडे आता. समोर बघा इकडे मॅडम, बाजू समोर बघा.